मला वारस हवा होता. बायकोला जेव्हा तिसरी मुलगी झाली तेव्हा मी घर सोडून शहरात आलो आणि दुसरं लग्न केलं. मला 2 मुलं झाली. जशी माझी मुलं मोठी झाली सगळ्या प्रॉपर्टीवर कब्जा करून मला घरातून त्यांनी बाहेर काढलं. मी तक्रार करण्यासाठी पोलीस स्टेशनला गेलो, पण तिथल्या SP साहेबांना पाहून माझ्या पायाखालून जमीनच सरकली. कारण माझं नाव अविनाश आहे. मी आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होतो आणि छोट्याशा गावात जन्मलो होतो. तिथेच लहानाचं मोठं झालो. आईवडिलांनी मला चांगलं शिक्षण दिलं, यशस्वी केलं आणि नंतर त्यांच्या पसंतीनुसार माझं लग्न लावून दिलं. ज्या मुलीशी माझं लग्न झालं ती खूप चांगली होती. लग्नानंतर तिच्यासोबतच 1 वर्ष कसं आणि कधी निघून गेलं कळलंही नाही. नंतर माझे वडील वारले. त्यांनी आपल्या मेहनतीने कमावलेल्या पैशातून गावात जी जमीन खरेदी केली होती ती सर्व माझ्या नावे केली. त्यांना माझ्याकडून खूप अपेक्षा आणि इच्छा होत्या. मीही शहरात चांगली नोकरी करू लागलो होतो. विवाहित जीवनही छान चाललं होतं. पण एक गोष्ट माझ्या मनात खुपून बसली होती. कदाचित ती माझी इच्छाच होती. मला लवकरात लवकर वडील बनायचं होतं आणि तेही मुलाचेच वडील, जेणेकरून माझं नाव चालेल, माझं कुळ पुढे जावं, माझा वारस या जगात यावा. मुलगाच नाव रोशन करतो, मुलगाच जमीन जुमला सांभाळतो, मुलगाच आपल्या वडिलांचा आधार बनतो आणि म्हणूनच मला मुलगाच हवा होता. लग्नाला 1 वर्ष पूर्ण झाल्यावर माझ्या पत्नीला गर्भधारणाची बातमी मिळाली. माझी आईही तिच्यासाठी खूप प्रार्थना करत होती की तिने मुलाला जन्म द्यावा. मीही मनात प्रार्थना करायचो की मला मुलगाच व्हावा आणि देवाने माझी इच्छा पूर्ण करावी. 9 महिन्यानंतर माझी पहिली संतान झाली, पण ती मुलगी होती. खरं सांगायचं तर मी खुश झालोच नव्हतो. माझा चेहरा उदास झाला होता. ती माझी पहिली अपत्य होती. मी तिला एकदाही मिठी मारली नव्हती, ना तिला प्रेम केलं होतं. लोक म्हणतात मुलगी वडिलांचा जीव असते, काळीज असते, पण माझ्यासाठी ती फक्त एक उदासी घेऊन आली होती. माझ्या पत्नीने खूप प्रयत्न केले की माझं हृदय नरम व्हावं, मी माझ्या मुलीवर प्रेम करू लागावं, तिचा निरागस चेहरा बघून माझं हृदय वितळावं. पण माझ्या मनात आनंद नव्हता. मग मी तिच्यावर प्रेम कसं करू शकलो असतो किंवा तिला प्रेमभरीत नजरेनं कसं बघू शकलो असतो. नंतर माझी मुलगी 1 वर्षांची झाली. तिचं नावही माझ्या पत्नीनेच ठेवलं होतं, रोशनी. ती म्हणायची की ही संपूर्ण समाजाचं नाव रोशन करेल, पण मी तिच्या फालतू गोष्टींवर मूक राहायचो. रोशनी खेळत खेळत माझ्या जवळ यायची. तिला वाटत असे की मी तिला मिठी मारावी, तिच्यावर प्रेम करावं, पण मी तर तिला उलटूनही बघितलं नव्हतं. नंतर 1 वर्ष गेलं आणि पुन्हा माझ्या पत्नीला गर्भधारणाची आनंददायी बातमी मिळाली. मी मनातून ठरवलं होतं की यावेळी मुलगाच होईल. देवाने माझी प्रार्थना ऐकावी. मी माझ्या पत्नीला स्पष्टच सांगितलं की यावेळी मुलगाच हवा आहे. ती रिकाम्या नजरेने माझ्याकडे बघत होती. तिच्या डोळ्यात प्रश्न होते, पण माझ्याकडे कोणतेही उत्तर नव्हते. ती म्हणाली, अविनाश, हे सर्व देवाच्या हातात आहे, माझ्या हातात काहीही नाही. पण मी स्पष्टपणे सांगितलं की मला फक्त मुलगाच हवा आहे. त्या दिवसापासून ती नेहमी शांत शांत राहायला लागली होती. कदाचित ती प्रार्थना करत असेल की मुलगाच हो, कारण तिला माहिती होतं की जर मी माझ्या पहिल्या मुलीवर प्रेम करू शकलो नाही तर दुसरी मुलगी झाली तर मी तिच्यावरही प्रेम करणार नाही. म्हणून आता तिचीही इच्छा मुलगं होण्याचीच होती. माझा हट्ट, माझे शब्द तिच्यावर ओझे बनले होते. आणि मग तो दिवसही आला जेव्हा दुसऱ्यांदाही माझ्या पत्नीने मुलीला जन्म दिला. हॉस्पिटलमध्ये जेव्हा मला कळालं की दुसरीही मुलगी झाली आहे तेव्हा मी ओरडून म्हटलो, दुसरी मुलगी? माझा मूड खराब झाला. यामुळे माझ्या पत्नीच्या आनंदालाही मंदावा आला. पण ती तिची आई होती, तिने तिला जन्म दिला होता. मी माझ्या मुलींवर प्रेम करत नसलो तरी ती दोन्ही मुलींवर समान प्रेम करायची. मी पूर्णपणे मौन पत्करलं होतं. माझी पत्नीही आता माझ्याशी काही बोलत नव्हती. माझी इच्छा पुन्हा मोडली गेली. रोशनी छोट्या छोट्या गोष्टी करायची, खोड्या काढायची, पण माझ्या हृदयावर तिच्या खोड्यांचा काहीही परिणाम होत नव्हता. माझ्या पत्नीने मला अनेक वेळा समजावलं होतं. माझ्यासमोर हात जोडून विनवणी केली होती की अहो, हे तुमचंच रक्त आहे, मुली मुलासारखं सिद्ध करून दाखवतात. पण माझं वर्तन तसंच राहिलं. तिसऱ्यांदा पुन्हा माझी पत्नी गरोदर झाली तेव्हा मी तिला स्पष्टच सांगितलं, जर तू मुलगा जन्माला घातला नाहीस तर यावेळी मी तुला घटस्फोट देईन. ती माझं हे बोलणं ऐकून मोकळेपणाने रडू लागली. माझ्या आईनेही मला खूप समजावलं
की मुलगा होणं हे तिच्या हातात नाही. जर तुझ्या नशिबातच मुलगा नसेल तर कोण काय करू शकतं? त्या बिचारीला त्रास देऊ नकोस. देवाची प्रार्थना करत राहा. जर त्याच्या मनात असेल तर तुला मुलाचा बाप नक्की बनवेल. पण मी ठाम होतो. मला मुलगाच हवा होता. मुलगा झाला तरच मी तिच्याबरोबर राहीन, नाहीतर घटस्फोट देईन. माझी पत्नी रातोरात रडत असे, प्रार्थना करत असे. तिच्या चेहऱ्यावरील हास्य मावळले होते. ती दोन्ही मुलींची समान काळजी घेत असे. माझ्या आईला माझं हे वागणं आवडलं नव्हतं. ती पूर्णपणे सुनेच्या बाजूला उभी होती. पण मला काही फरक पडत नव्हता. आणि मग तो क्षणही आला. तिसऱ्यांदाही माझ्या पत्नीने मुलगीच जन्माला घातली. यावेळी माझ्याकडे सहनशक्ती शिल्लक नव्हती. माझं रक्त उसळलं होतं. माझ्या पत्नीने मला रडताना पाहिलं. तिने मुलगी माझ्या मिठीत देण्याचा प्रयत्न केला, पण मी तिला हातही लावला नाही किंवा हातातही घेतलं नाही. ती समजून गेली होती की मुलगी जन्माला घालण्याचा परिणाम आता काय असेल. मी तिला हॉस्पिटलमध्ये अशाच अवस्थेत सोडून घरी निघून आलो होतो. दुसऱ्याच दिवशी मी वकिलाकडून घटस्फोटाचे कागदपत्रे तयार केली आणि ज्या दिवशी माझी पत्नी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज होऊन घरी आली तेव्हा मी ते कागद तिच्या चेहऱ्यावर मारले आणि म्हटले, मला तुझ्याबरोबर राहायचंच नाहीये. एक मुलगासुद्धा तू मला देऊ शकली नाहीस तर संपूर्ण आयुष्य माझी साथ कशी देशील? ती रडत होती. माझ्या पाया पडली, म्हणाली, अविनाश, जर माझ्या हातात असतं ना तर मी तुम्हाला संपूर्ण जगातील सुख आणून दिलं असतं. पण ही गोष्ट माझ्या हातात नाही. हे सर्व देवानेच दिलेलं आहे. तुम्हाला समजत नाही का? कृपा करून मला सोडू नका. मी कुठे जाऊ या मुलींना घेऊन? मी म्हटलं, जा कोठेही, पण मी तुला माझ्या आयुष्यातून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. माझी आई म्हणाली, नाही बाळा, तू असं करू नकोस. या बिचारीला सोडू नकोस. तुला माहिती आहे की हिचे आईवडील सुद्धा नाहीत. ही एकटीच आहे. आता हिच्यासाठी तू आणि तुमच्या मुलीच आधार आहेत. बाळा, या निराधाराचं हृदय दुखावू नकोस. मी म्हटलं, आई, तूही हिच्या बाजूने आहेस. जर हिचा आधार हिच्या मुली आहेत तर ही आपल्या मुलींबरोबरच राहील. मीही तुमचा आधार बनून राहिलो ना. तसंच जर मला मुलगा झाला तर तो माझा आधार बनेल. तुला ही गोष्ट का समजत नाही आई? आई समजावत राहिली, पण मी कोणाचंच ऐकलं नाही. माझी आई पुन्हा माझ्या पत्नीच्या बाजूने उभी राहिली आणि म्हणाली, सुनबाई या घरातून कुठेही जाणार नाही. हे तिचं घर आहे आणि ती इथेच राहील. मी पण रागाने म्हटलं, ठीक आहे तर मग एकतर ही आणि हिच्या मुली या घरात राहतील किंवा मी माझं सामान पॅक केलं आणि मी माझं घर सोडून जायला निघालो. अगदीच माझं शहरात रोजचं येणं जाणं होतं, कारण मी तिथेच नोकरी करत असे. मी ठरवलं होतं की मी शहरातच कुठेतरी भाड्याचं घर पाहीन, तिथे नोकरीही करेन आणि तिथेच राहीन. पण मी माझ्या कुटुंबाशी सर्व संबंध तोडून टाकणार. माझी आई आणि पत्नी माझ्या पाया पडून मोठ्याने रडत होत्या, पण मी कोणाचंच ऐकलं नाही आणि मी त्यांना रडत सोडून त्या घरातून आणि त्यांच्याशी सर्व संबंध तोडून बाहेर पडलो. मी शहरात येऊन माझं नवीन आयुष्य सुरू केलं. मनापासून मी ठरवलं होतं की आता माझा पहिला घटस्फोट झाला आहे. मी इथे दुसरं लग्न करणार. त्यावेळी मला कुठलंही दुःख नव्हतं, कुठलाही पश्चाताप नव्हता. फक्त एक हट्ट होता, मी लग्न करेन आणि मुलाचा बाप बनेन, त्याला माझा वारस बनवेन. पण मला माहिती नव्हतं की मला कशाचा वारसा हवा होता, जमिनीचा की माझ्या निर्दयतेचा. शहरात येताच मी माझं जुनं आयुष्य पूर्णपणे विसरलो होतो. ते घर, तो गाव, पत्नी आणि माझ्या मुली, ते सर्व जणू माझ्या आयुष्यात कधी नव्हतंच. इथे मला एक सुंदर मुलगी भेटली. आमचं प्रेम जमलं आणि तिच्या घरी मी स्वतः स्थळ घेऊन पोहोचलो. तिचे आईवडील गरीब होते. तेही हेच इच्छित होते की त्यांच्या मुलीचं कुठेतरी लग्न व्हावं, म्हणून त्यांनी आनंदाने त्यांच्या मुलीचं लग्न माझ्याशी लावून दिलं. काही दिवस मी तिच्याबरोबर भाड्याच्या घरात राहिलो, पण नंतर मी माझ्या मेहनतीच्या कमाईतून माझ्यासाठी एक मोठं घरही विकत घेतलं. मी गावातून माझी सर्व जमीन जुमला, कागदपत्रे, कपडे, डॉक्युमेंट्स, प्रत्येक लहान मोठी वस्तू घेऊन आलो होतो, कारण मला माहिती होतं की आता मला कधीही तिथे परत जायचं नाही. ही मुलगी खूप चांगली होती. तिचं नाव शोभा होतं. मी तिला माझ्या आयुष्याबद्दल सांगितलं होतं. तिने मला आशा दिली की ती मला मुलाचा बाप नक्कीच बनवेल. वेळ निघून गेली आणि मी 1 वर्षाच्या आतच मुलाचा बाप बनलो होतो.
याचा मला खूपच आनंद झाला. पण हा आनंद अचानक फिका पडला, कारण गावावरून फोन आला की तुझी आई या जगातून निघून गेली आहे. हे ऐकून माझ्या डोळ्यात अश्रू आले. मी माझ्या आईवर खूप प्रेम करायचो. गावातून ज्याने मला फोन केला होता त्याने सांगितलं की तू तुझ्या आईचे अंत्यसंस्कार करण्यासाठी गावाला ये. पण मी गेलो नाही. इथे मी माझ्या मुलाबरोबर माझा आनंद दुप्पट करू इच्छित होतो. मी गावी गेलो नसलो तरी, माझ्या आईचे अंत्यसंस्कार केले नसले तरी, मुलगा मिळाल्याचा जो आनंद वाटायला हवा होता ना, तो आईच्या मृत्यूच्या बातमीने फिका पडला होता. काही दिवस गेले आणि आईच्या मृत्यूचं दुःखही मनातून निघून गेलं. माझ्या दुसऱ्या पत्नीची माझ्या नजरेत खूपच इज्जत वाढली होती, कारण तिने मला मुलाचा बाप बनवलं होतं. मी तिची प्रत्येक इच्छा पूर्ण करायचो. तिच्यासाठी मी घरात मोलकरणीही ठेवली होती, जेणेकरून तिला घरकाम करावं लागणार नाही आणि ती जास्तीत जास्त माझ्या मुलाची काळजी घेईन. मी माझ्या मुलाची प्रत्येक हट्ट, प्रत्येक इच्छा आनंदाने पूर्ण करायचो. तो माझ्यासाठी जगातील सर्वात मोठी यश गाथा होता. मग देवाने मला दुसरा मुलगा दिला. तेव्हा माझ्या अहंकाराला पंख लागले होते. स्वप्न वास्तवात बदलली. मी माझ्या मुलांसोबत खूप आनंदात राहू लागलो. मी स्वतःला म्हणायचो, अविनाश, तुला तुझ्या जमिनीचा वारस, तुझ्या नावाचा वारस, तुझं कुळ पुढं नेणारे मुलं मिळालेत. मला कधीही माझ्या जुन्या पत्नीची आणि 3 मुलींची आठवण यायचीच नाही, ज्यांना मागे टाकून मी पुढे निघून आलो होतो. मी माझ्या मुलांवर खूप प्रेम करायचो. कधी त्यांना ओरडतच नव्हतो. त्यांच्या तोंडून जे काही निघेल ते मी ताबडतोब पूर्ण करायचो. माझी पत्नीही त्यांच्यावर असंच प्रेम करायची. आम्ही दोघांनी मिळून त्यांना खूप लाडकं बनवलं होतं. माझी मुलं शाळेत कोणाशी भांडत किंवा गल्लीत कोणाशी भांडायची तर मी त्यांना कधीच समजावलं नाही किंवा ओरडलं नाही. उलट दुसऱ्याला चुकीचं ठरवलं. कोणी तक्रार घेऊन आलं तर मी म्हणायचो, तुम्ही माझ्या मुलांवर जळता, त्यांचा हेवा करता. माझी मुलं लहानपणापासूनच खूपच आगाऊ होती आणि उद्धट होती. माझी पत्नीही आता माझ्यासारखीच बनली होती. ती मुलांच्या बाजूने उभी राहायची. मी कधी त्रासून समजावलं तर ती लगेच भिंत बनवून मध्ये उभी राहायची. म्हणायची, अविनाश, मुलांना त्रास देऊ नका, ती चुकीचं काहीच करत नाही. आम्ही दोघांनी मुलांना त्यांच्या चुकांवर ओरडण्याऐवजी उलट बिघडवलंच होतं. माझी मुलं दर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी गल्लीतील कोणाला तरी मारून किंवा डोकं फोडून यायची. पण मी त्यांच्यावर कधीच ओरडलं नाही. उलट अशा वागण्यावर मला अजून आनंद वाटायचा की त्यांना स्वतःचं संरक्षण करता येतं. माझी मुलं खूपच उद्धट होती. मोठ्यांशीही नीट बोलत नसत. मला सर्व माहीत असूनही मी काही बोलत नसायचो. उलट मुलांच्या अशा वागण्यावर दुर्लक्ष करत असायचो. दिवसांमागून दिवस जात होते आणि माझी मुलं मोठी होत गेली. त्यांचं बोलणं, वागणं माझ्या नियंत्रणाबाहेर जाऊ लागलं. मी त्यांच्यासमोर मौन पत्करलं, कारण ते माझे वारस होते. माझ्या मनात हीच भावना रुजली होती की हे दोघे माझ्या नावाला पुढे नेतील, माझ्या प्रत्येक गोष्टीचे हक्कदार आहेत. मला वाटायचं, माझी मुलं माझे वारस, माझी ताकद आहेत. पण मला माहीत नव्हतं की ज्यांना मी डोक्यावर बसवलं तेच एक दिवस मला जमिनीवर धापकन पाडतील. आता माझी दोन्ही मुलं तरुण झाली होती. एके दिवशी माझ्या मोठ्या मुलाने मला मोठ्या आवाजात उत्तर दिलं. जेव्हा मी त्याला कामाबद्दल समजावत होतो, तो म्हणाला, बाबा, नेहमी आम्हाला समजावत राहता. लहानपणी आम्हाला चुकांपासून रोखलं नाही, आता कामात चूक झाली की व्याख्यान देत बसता. आम्ही आता लहान मुलं नाही. त्याचे बोलणे ऐकून मी मौन पत्करलं. एके दिवशी मोठा मुलगा माझ्याकडे आला. मी ऑफिसचं काम करत होतो. तो बाजूला बसून म्हणाला, बाबा, मला लग्न करायचं आहे. त्याला लग्न करायचं होतं, मला हरकत नव्हती. पण जेव्हा त्याने मुलीबद्दल सांगितलं तेव्हा मला रागच आला. ती माझ्या बिझनेस पार्टनरची मुलगी होती. तो तिच्यावर प्रेम करू लागला होता. मला ती माझ्या घरी माझ्या मुलाची बायको म्हणून नव्हती हवी, कारण तिच्या वडिलांनी भागीदार असताना माझी खूपच मोठी फसवणूक केली होती. मी मुलाला समजावलं की तिचे वडील मला आवडत नाहीत आणि तू त्याच्याच मुलीवर प्रेम करतोस. तो म्हणाला, बाबा, तुम्हाला तिचे वडील आवडत नाहीत, पण मला ती मुलगी खूप आवडते. फक्त तुम्ही त्यांच्या घरी माझं स्थळ घेऊन जा. मी त्याच्याकडे पाहून म्हटलं, असं होणार नाही. मी तुझं लग्न तिच्याशी होऊच देणार नाही. तो काहीच बोलला नाही आणि तिथून निघून गेला. वेळ निघून जात होती.
माझी मुलं तरुण झाली आणि समजूतदारही झाली होती. मी वृद्धपकाळाच्या दरवाजावर पोहोचलो होतो. आता मी ऑफिसला जाऊ शकत नव्हतो. फक्त घरात बसून वातावरण पाहत राहायचो. मी मुलांना लाडाने वाढवलं होतं. त्यांची प्रत्येक गोष्ट मान्य केली होती. तेच आता माझ्यासाठी असहाय्यतेचं कारण ठरत होते. माझी पत्नी, जिला मी खूप इज्जत दिली होती, ती आता छोट्या छोट्या गोष्टींवर चिडायची, मला टोमणे मारायची. तिच्या चेहऱ्यावर अपरिचितपणा आला होता. एके दिवशी मोठा मुलगा बोलला, बाबा, तुमची रूम आमच्या रूमजवळ आहे. तुम्ही रात्रभर खोकत राहता. आम्हाला झोप येत नाही. धाकट्या मुलानेही तसंच म्हटलं. माझी पत्नी दारात शांत उभी होती. सर्व पाहत होती, पण काही बोलली नाही. मी नजर खाली केली, कारण आता माझी बोलण्याची हिंमतसुद्धा नव्हती. मी त्यांच्यासाठी वृद्ध अडगळ झालो होतो. त्यांनी माझा बिछाना आणि काही जुन्या वस्तू स्टोर रूममध्ये ठेवल्या. स्टोर रूमच्या छतातून पाणी टिपकत असे. खोलीत ओलावा होता. नीरव शांतता होती, जी कदाचित कोणीच बऱ्याच वर्षांपासून अनुभवली नसेल. पण मी काही बोललो नाही. मी सहन केलं आणि विचार केला, किमान माझ्या डोक्यावर छत तर आहे ना. मी तोच अविनाश होतो, जो जमिनींचा मालक होतो, जो वारसांची स्वप्न पाहत होता. छतातून पाणी टपकायचं तेव्हा मी चादरीत तोंड लपवायचो. कधीकधी खोकल्याची उबळ यायची, पण माझ्या पत्नीला देखील माझी काळजी नव्हती. मी माझ्या मनाला समजावून सांगायचो, जाऊ दे, मी सुदैवी आहे, कारण मी माझ्या मुलांच्या जवळ तर आहे. कधीकधी खिडकीतून त्यांच्या बोलण्याचा आवाज यायचा. ते हसत हसत माझी कमजोरी आईला सांगत असायचे. हे ऐकून खूपच वाईट वाटायचं. तेव्हा मन म्हणायचं की दार उघडावं आणि त्यांना म्हणावं, मी तोच माणूस आहे ज्याने तुम्हाला इज्जत दिली आणि प्रेमाने वाढवलं. पण माझी जीभ साथ देत नव्हती. शरीरही आता हिंमत हरवून बसलं होतं. पत्नी कधी स्वतः अन्न देण्यास यायची, कधी मोलकरीणच्या हवाली करायची. पण तिचं वागणंही आता खूप वाईट झालं होतं. जणू मी या सर्वांसाठी ओझं बनून राहिलो आहे. मला वाईट वाटायचं की माझी 2 मुलं आहेत. मी त्यांच्यासाठीच सर्व काही सोडलं होतं आणि मी त्यांच्यावर खूप विश्वास ठेवला होता. पण आता ते माझ्याशी जसे वागत आहेत त्या प्रमाणात ते माझ्या विश्वासाला पात्रच नव्हते. मी या स्टोर रूममध्ये एकटाच पडून राहत होतो. कोणालाही माझी काळजी नव्हती. कोणी मला विचारणारा सुद्धा नव्हता. एके दिवशी मला बाहेरून गडबड गोंधळाचा आवाज आला. मी खिडकीतून डोकावून माझ्या पत्नीला विचारलं, काय चाललं आहे शोभा बाहेर? ही गडबड कशाची आहे? तेव्हा ती म्हणाली, आपल्या मोठ्या मुलाने म्हणजे पवनने स्वतःच्या आवडीनुसार लग्न केलं आहे. तिचे बोलणे ऐकून मी चकित होऊन म्हटलं, त्याच मुलीशी का, जिच्याशी त्याला लग्न करायचं होतं? ती हसत म्हणाली, होय होय, जसं तू मान्य केलं नाहीस तसं त्या मुलीच्या वडिलांनीही मान्य केलं नाही. मग माझ्या मुलाने तिला पळवून आणलं आहे. मी सुनबाईचे स्वागत करण्याची तयारी करते आहे. हे ऐकून माझी तळपायाची आग मस्तकात गेली. मला खूप राग आला, पण मी काहीच करू शकलो नाही. ज्या मुलांसाठी मी इतके त्याग केले, प्रत्येक नातं तोडलं, आज तीच माझी मुलं स्वतःच्या आयुष्याचा सर्वात मोठा निर्णय स्वतःच घेत होते आणि मी त्यांच्या आनंदात सहभागीसुद्धा होत नव्हतो. पण मनात एक आशा होती, कदाचित सून आली की घराचं वातावरण बदलेल. पण मी चुकीचा होतो. आता माझ्या आयुष्याचा प्रत्येक दिवस या स्टोररूमच्या अंधारात, शांतीत आणि एकाकीपणात जात होता. मी स्वतःला धीर देत होतो, मी तो दुर्दैवी नाही जो अनाथ असतो. माझा आधार माझी मुलं आहेत. आज वाईट दिवस आहे, उद्या चांगले दिवसही येतील. हाच विचार करून मी रात्री डोळे मिटून घेत असे. पण कदाचित मला कल्पना नव्हती की ही फक्त सुरुवात आहे. जे दुःख मी सहन करत होतो तो अंत नव्हता, तर एक शिक्षा होती जी अजून भोगायची होती, जी माझ्याच माणसांनी मला दिली होती. मी माझ्याच घराच्या स्टोररूममध्ये कैद झालो होतो. तो दिवस माझ्या स्मृतीत कायम राहील, जेव्हा मी एक दिवस स्वतःच्या इच्छेनं स्टोररूममधून बाहेर पडलो. मला खूप तीव्र ताप होता. माझं शरीर कापत होतं. अनेक दिवसांपासून मला खोकलाही येत होता. मला वाटलं, औषध घेऊन बाहेर मोकळ्या हवेत थोडा वेळ बसलो तर माझी तब्येत थोडी बरी होईल. म्हणून मी ड्रॉइंग रूमजवळून जात होतो. तेव्हा माझ्या मोठ्या मुलाची पत्नी मला पाहून ओरडली, तुम्ही बाहेर कशाला आलात? तुम्ही आजारी आहात आणि आम्हालाही आजारी कराल.
तेवढ्यात माझा धाकटा मुलगा बाहेर आला आणि रागाने माझा हात पकडून म्हणाला, बाबा, किती वेळा सांगितलंय की स्टोर रूममधून बाहेर पडू नका. तुम्ही नेहमी खोकत असता. आम्हालाही तुमचा आजार द्यायचा आहे का? मी म्हटलं, बाळांनो, फक्त 2 मिनटं, थोडा वेळ बसू द्या. आतमध्ये श्वास घेणं सुद्धा अशक्य झालंय. पण माझं ऐकणारं कोणीच नव्हतं. धाकट्या मुलाने जोरात माझा हात झटकला आणि मला म्हणाला, ते काही नाही, परत आतमध्ये जा. आता बाहेर येण्याची गरज नाही. तुमच्यामुळे आम्ही सर्व आजारी झालो तर कोण सांभाळणार? मी शांत झालो आणि मान खाली घालून स्टोअररूममध्ये आलो. तिथे एक छोटासा पंखाही नव्हता. खूप घुटमळ होत होती. एके दिवशी सकाळी मला खूप तहान लागली होती. खोलीत पाणी संपलं होतं. मी आवाज देऊन पाणी मागितलं तर सून पाण्याचा ग्लास घेऊन आली आणि म्हणाली, तुम्हाला बाहेर येण्याची गरज नाही. फक्त हा ग्लास घ्या. मी आत येणार नाही कारण तुम्ही आजारी आहात. तुमचं इन्फेक्शन मला होऊ शकतं. मी कापत्या हातांनी ग्लास पकडला आणि तो ग्लास जमिनीवरच पडला. सून तिथून निघून गेली. तिने पुन्हा मला पाणी आणून दिलं नाही. मी स्वतःच दार थोडं उघडून काचेचे तुकडे उचलले आणि साफ केले, जेणेकरून कुणाला त्रास होऊ नये. काही दिवस अजून वेदनादायक गेले. एके दिवशी माझ्या पोटात खूपच तीव्र दुखत होतं. मी जोरजोरात ओरडत होतो, पण कोणीच माझा आवाज ऐकला नाही. मी आवाज देत राहिलो, दारावर ठोठावत राहिलो. थोड्या वेळाने माझा धाकटा मुलगा आला आणि मला म्हणाला, काय आहे बाबा, हा कसला गोंधळ घातला आहे? मी त्याला म्हटलं, अरे, माझ्या पोटात खूप वेदना होत आहेत रे. मला औषध दे किंवा डॉक्टरके घेऊन चल. तो म्हणाला, काही वेदना नाही आहेत. हे सगळं बाहेर येण्याचं तुमचं नाटक आहे. तुम्ही काही चुकीचं खाल्लं असेल म्हणून दुखत असेल. सांगितलं होतं ना की जास्त खाऊ नका. 2-3 दिवस उपाशी राहाल तर पोटाचं दुखणं बरं होईल. काही गरज नाही औषध घ्यायची. इतकं बोलून तो तिथून निघून गेला. मला इतकं तीव्र वेदना होत होती की मी वेदनेतून तडपत बेशुद्ध पडलो. मला आठवतं, जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा मी त्या स्टोअर रूमच्या जमिनीवरच पडलो होतो. मला बघणारा कोणीच नव्हता. मी शांत बसून राहिलो. माझं आयुष्य खूप वाईट चाललं होतं. एके दिवशी मी स्टोअर रूममधील जुन्या पेटीतून एक ब्लँकेट काढलं आणि त्यात गुंडाळून झोपायचा प्रयत्न केला, कारण मला थंडी वाटत होती. तेवढ्यात मोठा मुलगा आला आणि जोरात ब्लँकेट ओढून मला म्हणाला, ही काय घाण पसरवून ठेवली आहे तुम्ही? या ब्लँकेटमुळे संपूर्ण घरात दुर्गंधी पसरली. या जुन्या वस्तूंमुळे रोग पसरतात. मी त्याला विनंती केली, अरे पवन, हे माझ्याजवळच असू दे. मला रात्री थंडी वाटते. पण त्याने ते ब्लँकेट उचलून बाहेर फेकून दिलं. त्यांच्या अशा हरकती माझ्या हृदयावर खोल जखम करत होत्या. आता मी कोणाच्याही शब्दावर विश्वास ठेवण्याच्या लायकीतच नव्हतो. माझा विश्वास, माझं प्रेम सर्व नष्ट झालं होतं. माझी पत्नी, जिच्या प्रत्येक इच्छा मी पूर्ण केल्या होत्या, तिच्या इच्छा आता तिचीच मुलं पूर्ण करत होते. तिला आता तिचा पती वाईट वाटू लागला होता. अशा कठीण क्षणी मला माझी पहिली पत्नी आठवली आणि त्या 3 मुलींची आठवण झाली, ज्यांना मी बऱ्याच वर्षांपूर्वी सोडून शहरात आलो होतो. मी विचार केला, आज ती माझ्यासोबत असती तर कदाचित ती माझी सेवा करत असती. आता मी माझ्या मुलांचे वागणे सहन करू शकत नव्हतो. मी माझ्या आयुष्यातला तो दिवस कधीही विसरू शकणार नाही, जेव्हा माझा धाकटा मुलगा खोलीत आला आणि त्याच्या हातात एक फाईल होती आणि चेहऱ्यावर एक विचित्र गंभीरता होती. तो मला म्हणाला, बाबा, या कागदपत्रांवर सही करा. हे घर आणि तुमच्या जमिनीचे कागद आहेत. आमची इच्छा आहे की तुम्ही हे सगळं आमच्या दोघांच्या नावे करा. तुम्ही आता आजारी असता. मला वाटतं की हे काम तुमच्या जिवंतपणीच हो. त्याचे असे बोलणे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. असं वाटलं जणू कुणी माझ्या शरीरातून प्राणच काढून घेतला आहे. मग मला वाटलं कदाचित मी काही चुकीचं ऐकलं असेल. मी त्याला हळुवारपणे पुन्हा विचारलं, काय म्हणालास? त्याने डोळे फिरवले आणि फाईल पुढे करत म्हणाला, हे सर्व काही शेवटी आमचंच आहे. तुम्हीच पहिल्यापासून म्हणत आलात की आम्ही वारस आहोत. मग ही कायदेशीर प्रक्रिया आत्ताच पूर्ण करा. यावर मी सुद्धा ठामपणे म्हणालो, हो, बरोबर आहे. तुम्ही दोघे माझे वारस आहात. सर्व काही तुमचंच आहे.
पण जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत हे माझ्या नावावरच राहील. हा तुमचा हक्क आहे, पण माझ्या मृत्यूनंतरच. तेवढ्यात मोठा मुलगा जो दाराजवळ उभा होता आणि सर्व काही ऐकत होता तो म्हणाला, तुम्ही आता आजारी आहात. तुमच्या मरणाला फार वेळ राहिला नाही. जर आम्ही वारस आहोत तर मग तुम्ही हे सर्व आम्हाला का देत नाही? ते दोघे एकत्र होते आणि एकाच भाषेत बोलत होते. त्यांची आई मागे उभी होती. मी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. बाळांनो, हे सर्व तुमचंच आहे. फक्त मी आत्ता तुमच्या नावे करणार नाही. माझे बोलणे ऐकून मोठ्या मुलाला राग आला आणि तो रागात म्हणाला, आम्ही आता लहान मुलं नाहीत. आम्हाला सर्व काही कळतं. तुम्हाला आमच्यावर विश्वास नाही. तुम्हाला वाटतं की मरणानंतरच आम्ही हे मिळवू? धाकटा मुलगा म्हणाला, आम्ही तुमची मुलं आहोत की नोकर? ते दोघे खूप भडकले होते. मी त्यांना म्हणालो, माझं ऐका. सर्व काही तुमचंच आहे, पण आत्ताच ही वेळ नाही. माझी पत्नी जी बराच वेळ शांत उभी होती ती आता त्यांच्यासोबत बोलू लागली. तिनेही मला टोमणे मारले आणि म्हणाली, अविनाश, तू आम्हाला दिलंच काय आहे? फक्त वचनं? आता जेव्हा या सगळ्यांवर मुलांचा हक्क आहे तर मग तू घराचं वातावरण का बिघडवतोस? माझ्या डोळ्यांसमोर तोच देखावा होता जो मी माझ्या पहिल्या पत्नीसाठी स्वतः रचला होता. आज तोच शेवट माझ्यासमोर होता. फक्त पात्र बदलली होती. त्याच दिवशी माझ्या मुलांनी माझं सामान उचललं आणि मला घराबाहेर ढकलून दिलं. धाकटा मुलगा म्हणाला, तुम्हाला इथे राहण्याची काहीच गरज नाही. जेव्हा तुम्ही सर्व काही आमच्या नावे कराल तेव्हाच तुम्हाला या घरात राहू दिलं जाईल. त्यांनी सगळ्यांनी मिळून मला घराबाहेर काढलं. माझे पाय स्वतःच रस्त्यावर चालू लागले. माझ्याकडे ना बॅग होती, ना सामान, ना पैसे. फक्त डोळ्यात अश्रू आणि एक अशक्त शरीर. त्यांनी सामान बाहेर फेकून दिलं होतं, पण माझ्या शरीरात इतकी शक्ती नव्हती की मी ते उचलून रस्त्यावर फिरू शकेन. माझ्या शहराच्या गल्ल्या मला अपरिचित वाटू लागल्या होत्या. सर्वत्र एकच विचित्र आवाज गुंजत होता, पण माझ्या आतली शांतता ओरडत होती. मी एका झाडाखाली बसलो आणि विचार करू लागलो. अविनाश, तू ज्यांना तुझ्या जमिनीचे वारस म्हणून स्वप्न पाहिलीस त्यांनीच तुला आता अनाथ केलंय रे. आता मी ठरवलं की मी कायद्याचा आधार घेणार. पोलीस स्टेशनला जाणार. शेवटच्या वेळी मी ही गोष्ट माझ्या मुलांना म्हणालो होतो तेव्हा ते दोघे हसू लागले. म्हणाले, ठीक आहे, जिथे जायचं तिथे जा. कायदाही जाणतो की हे सर्व आमचंच आहे. तुम्ही आम्हाला थांबवू शकत नाही. त्यांचे शब्द अजूनही माझ्या कानात गुंजत होते, पण मी शांत राहिलो. मी थकलेल्या पायांनी पोलीस स्टेशनला पोहोचलो. तेवढ्यात एक हवालदाराने मला दयेच्या नजरेने पाहिलं. काही वेळाने तो माझ्याकडे आला आणि मला म्हणाला, काय अडचण आहे? मी म्हणालो, मला SP साहेबांना भेटायचं आहे. त्याने विचारलं, तुमचं नाव काय आहे? मी उत्तर दिलं आणि माझं ID कार्डही दाखवलं, जे नेहमी माझ्या कपड्यांच्या खिशात असायचं. त्याने माझं ID कार्ड बारकाईने पाहिलं आणि नंतर माझ्या चेहऱ्याकडे लक्षपूर्वक पाहिलं. असं वाटत होतं की तो मला ओळखण्याचा प्रयत्न करत आहे. तो म्हणाला, तुम्हाला काय समस्या आहे? मी त्याला सर्व काही सांगितलं की माझी 2 मुलं आहेत. मी त्यांच्यासाठी सर्व काही सोडलं. पहिली पत्नी आणि 3 मुली. संपूर्ण आयुष्य त्यांची काळजी घेतली. पण आज त्याच मुलांनी मला घराबाहेर काढलं आहे, फक्त माझ्या जमिनीसाठी आणि घरासाठी. माझी संपूर्ण कहाणी ऐकल्यानंतर तो म्हणाला, तुम्हाला माहिती आहे का येथील SP कोण आहेत? मी नकारात्मक मान हलवली. तो माझ्या जवळ आला आणि मला म्हणाला, येथील SP मॅडमचं नाव रोशनी अविनाश जाधव आहे. त्याच्या या शब्दांनी माझं हृदय एका क्षणासाठी थांबलं होतं. मी म्हटलं, रोशनी अविनाश जाधव? अविनाश जाधव तर मी आहे आणि रोशनी माझ्या मोठ्या मुलीचं नाव आहे. माझे ओठ थरथरू लागले. रोशनी, ती माझी मोठी मुलगी. तो म्हणाला, होय, आणि त्यांच्या फाईलवर तुमचंच ID लागलेलं आहे. म्हणून मी तुम्हाला ओळखलं आणि समजलं की तुम्ही त्यांचे वडील आहात. हे ऐकून मी अवाक राहिलो. माझ्या मनात माझ्या मुलीची जुनी छबी उमटली. ती निरागस मुलगी जिला मी कधीच मिठीत घेतलं नव्हतं, जी माझं बोट धरायला तरसत होती, जिच्या बोलण्याला मी कधी महत्त्वच दिलं नव्हतं, तीच रोशनी आता SP झाली होती. हवालदार तिथून गेला. थोड्या वेळाने मला SPच्या केबिनमध्ये पाठवण्यात आले.
माझ्या हृदयात भीती आणि लाज वाटत होती, पण एक आशाही होती. कदाचित माझी मुलगी मला भेटू इच्छित असेल. खरंच ती माझी मुलगी आहे का? मी तिला सोडलं त्यावेळी ती बोलतसुद्धा नव्हती. हवालदार मला SP च्या केबिनमध्ये घेऊन गेला. दार उघडलं तेव्हा समोरच्या खुर्चीवर एक सुंदर चेहऱ्याची युनिफॉर्म घातलेली मुलगी बसली होती. तिचा चेहरा माझ्या पहिल्या पत्नीसारखाच होता आणि मी तिला पहिल्याच नजरेने ओळखलं. तिच्या चेहऱ्यावरील निरागसपणा आता कठोरपणात बदलला होता. मला तिच्यासमोर खुर्चीवर बसवलं गेलं. ती म्हणाली, बोला सर, तुम्हाला काय काम आहे? मी आतून हिंमत गोळा केली आणि म्हटलं, माझी मुलगी रोशनी. हे शब्द माझ्या तोंडून बाहेर पडताच तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिने मला आणि माझा आवाज लगेच ओळखला. ती रडू लागली. तिने ओरडून हवालदाराला बोलवलं आणि सांगितलं, यांना इथून बाहेर घेऊन जा. यांना माझ्या केबिनमधून बाहेर काढा. मी काही बोलणार होतो इतक्यात 2 हवालदार आले. त्यांनी माझा हात धरला आणि मला केबिन बाहेर आणून उभं केलं. मीही दाराजवळ उभा राहून मोठ्याने रडू लागलो. थोड्याच वेळात एक महिला कॉन्स्टेबल आली. ती मला दुसऱ्या खोलीत घेऊन गेली. माझ्यासाठी कोल्ड्रिंक आणली आणि मला म्हणाली, काका हे प्या. मॅडम लवकरच येऊन तुमच्याशी बोलतील. तेव्हा माझ्या मनाला थोडं समाधान मिळालं आणि मला वाटलं की माझी मुलगी नक्कीच मला माफ करेल. मी शांतपणे तिथे बसलो आणि माझ्या जुन्या आयुष्याचा विचार करू लागलो. जेव्हा मी घर सोडून आलो होतो तेव्हा माझी पत्नी आणि आई मोठ्याने रडत होत्या आणि माझ्या 3 मुली अनभिज्ञ होत्या. त्यांना माहीत नव्हतं की त्यांचे वडील काय करत आहेत. आज तीच रोशनी माझ्या आयुष्याचा एकमेव आधार वाटत होती. थोड्या वेळाने रोशनी खोलीत आली आणि मला म्हणाली, तुम्ही कोल्ड्रिंक प्यायला नाहीत? प्या, तुम्हाला याची खूप गरज आहे. मी मान वर करून तिच्याकडे पाहिलं. मी बाटली हातात घेतली. माझे हात थरथरत होते. माझी नजर वारंवार माझ्या मुलीच्या चेहऱ्यावर जात होती. मी तिच्याशी बोलण्यासाठी शब्द शोधत होतो, पण शब्द तोंडावर येतच नव्हते. मग मी हळूच म्हटलं, मुली, मला माफ कर. तिने हात वर करून माझं बोलणं तिथेच थांबवलं आणि मला म्हणाली, मला याची काही गरज नाही. तिचा आवाज थरथरत होता. कदाचित तिच्या हृदयात काहीतरी चाललं असावं. ती म्हणाली, तुमची समस्या मला कळली आहे. मी तुमच्या मुलांविरुद्ध FIR दाखल केली आहे. कायदा त्याचं काम करेल. माझ्या डोळ्यात पाणी आलं. मला माहिती होतं की माझी मुलगी नक्कीच माझ्या बाजूने उभी राहील. पण तिने लगेच उत्तर दिलं, हे बघा, मी तुम्हाला ओळखत नाही. तुम्ही कोण आहात हे मला माहिती नाही. मी फक्त जे कायद्याने बरोबर आहे त्याची बाजू घेते. माझं कर्तव्य आहे की मी पीडितांच्या बाजूने उभी राहावं आणि तुम्ही तुमचे हे मऊ शब्द तुमच्या मुलांसाठीच ठेवा, जे कदाचित अजूनही तुमची वाट पाहत असतील. हे बोलून ती पळतच खोलीतून बाहेर पडली. मी तिथेच बसून राहिलो. तिच्या या शब्दांनी मला मोडून टाकलं होतं. संपूर्ण आयुष्य मी समजत होतो की फक्त मुलंच वारस असतात, पण आज मुलीने ते केलं जे कोणत्याही मुलाने केलं नसतं. न्यायाचे दरवाजे उघडले गेले. माझं ऐकलं गेलं. माझ्या असहाय्यतेला स्थान मिळालं. पण ते नातं ज्याची मला सर्वात जास्त गरज होती, मुलीचं प्रेम आणि क्षमा, ते माझ्यापासून हिरावून घेतलं गेलं होतं. कदाचित हे सर्व मी स्वतःच्या हातांनी नष्ट केलं होतं. माझी मुलगी आज न्यायाच्या आसनावर बसली होती आणि माझ्यासाठी ते सर्व करत होती जे एक मुलगी आपल्या वडिलांसाठी करू शकते. फक्त बाबा म्हणण्याचा अपवाद वगळता. खोलीत शांतता होती. बाहेर हळूहळू पाऊस पडत होता. मी बाहेर पाहिलं तर आकाशही माझ्या आतल्या स्थितीवर रडतंय असंच वाटलं. आता फक्त कोर्ट बाकी होतं आणि कदाचित माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी साक्ष मी या खोलीत द्यायला तयार होतो. हवालदार म्हणाला, तुम्ही इथेच राहू शकता जोपर्यंत तुमचा निकाल लागत नाही, कारण तुमच्या मुलांनी तुम्हाला घराबाहेर काढलं आहे. त्यानंतर तुम्ही सन्मानाने तुमच्या घरी जाऊ शकता. मॅडमने असं सांगितलं आहे. मी शांत राहिलो, कारण इथे मला शांततेने राहायला जागा मिळाली होती. इथे एक खोली होती जिथे पोलीस कॉन्स्टेबल त्यांचं महत्त्वाचं काम करत असायचे. मला नियमितपणे सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण दिलं जात होतं. सर्व काही शांतपणे, सन्मानाने. कोणतेही प्रश्न नाहीत,
कोणतीही उपकाराची भावना दाखवण्याचा प्रयत्न नाही. इथे मला जो सुखाचा अनुभव आला तो कदाचित माझ्या स्वतःच्या घरी मिळाला नसता. मी माझ्या मुलीला कधीच मिठीत घेतलं नव्हतं आणि ती माझ्यासाठी इतकं सर्व करत होती. मी तिला जगातल्या गर्दीत अशी सोडून दिली होती जसं कोणी अनोळखी माणूस एखाद्या मुलाला बस स्टॉपवर सोडून जातो. आणि आज तीच मुलगी मोठी झाली होती आणि मला सर्वात मोठा टोमणासुद्धा देत होती. ती फक्त माझी काळजीच घेत नव्हती तर ती मला कायदेशीर ताकदसुद्धा देत होती. माझे डोळे रोजच तिची वाट पाहत असे, पण मला लाजही वाटत असे. एके दिवशी दुपारच्या वेळी खोलीचं दार उघडलं. रोशनी हातात फाईल घेऊन आली. तिच्या चेहऱ्यावर सामान्य गांभीर्य होतं, पण तिच्या शब्दांमध्ये मऊपणा होता. ती मला म्हणाली, ही फाईल आहे, यावर तुमची सही करा. मी कोर्टात तुमची केस दाखल केली आहे. उद्या हजर राहा. तुमचे दोन्ही मुलंही कोर्टात येतील आणि तुम्हालाही घेऊन जातील. मी तिच्याकडे पाहिले आणि मौन पत्करलं. ती हळुवारपणे म्हणाली, मला असं वाटतं की तुम्ही चुकीचं पाऊल उचलत आहात. तुम्ही तुमच्याच मुलांविरुद्ध जात आहात. तुमच्याकडे अजूनही वेळ आहे. तुमची इच्छा असेल तर तुम्ही तुमचा निर्णय बदलू शकता. मी सुद्धा तिला हळूच म्हटलं, नाही बाळा, आयुष्यात पहिल्यांदाच मी योग्य निर्णय घेत आहे. ती एक मिनिटभर माझ्याकडे पाहत राहिली. नंतर काही न बोलता तिथून निघून गेली. ती निघून गेल्यानंतर मी बराच वेळ फाईलकडे पाहत राहिलो. त्यात माझं नाव, माझ्या मुलांची नावं आणि जमीन नोंदवल्या होत्या. त्या जमिनीसाठीच मी नातेसंबंध तोडले होते, इज्जत घालवली होती, एका स्त्रीच्या डोळ्यातील स्वप्न हिरावून घेतली होती, 3 मुलींना अनाथ केलं होतं. आज माझ्या पहिल्या पत्नीची आठवण येते तेव्हा मी विचार करतो, माझ्या पत्नीने माझ्या मुलींना किती चांगले संस्कार दिले आहेत की मोठी मुलगी SP झाली. मी अजूनही माझ्या लहान मुलींना भेटलो नव्हतो. माहीत नव्हतं त्या कुठे आहेत, कशा आहेत. मी त्यांनाही भेटू इच्छित होतो, पण अजूनही लाजत होतो. काही बोलण्याची हिंमत होत नव्हती. आता मी ठरवलं होतं की मी माझी जमीन माझ्या मुलामुलींमध्ये समान वाटून देईन. त्यासुद्धा तर माझ्याच रक्ताच्या होत्या. मी माझ्या 5ही मुलांना समान वाटून देईन. माझ्या मुली ज्यांना आयुष्यभर माझ्या प्रेमाचाही हिस्सा मिळाला नाही, मग मी त्यांना जमिनीचा थोडासा हिस्सा देण्या इतकाही पात्र नाही का? मी आयुष्यभर माझ्या मुलांच्या चुका दुर्लक्षित केल्या, पण आता नाही. दुसऱ्या दिवशी जेव्हा मी कोर्टच्या गेटमध्ये प्रवेश केला तेव्हा माझे दोन्ही मुलं समोर आले. त्यांच्या चेहऱ्यावर राग दिसत होता. एकाने माझा हात धरून ओढत म्हटलं, बाबा, तुम्ही वेडे झाला आहात का? या 3 मुली कुठून आल्या आणि तुम्ही त्यांना हिस्सा का देणार? मोठ्या मुलाने मला धमकी दिली, आम्हाला संपूर्ण जमीन हवी आहे, पण जर त्या मुलींना हिस्सा दिला तर लक्षात ठेवा, आम्ही तुम्हाला कोर्टमध्ये ओढून घेऊन जाऊ. त्यांचा आवाज तिथे वाढला होता. लोक आमच्याकडे पाहू लागले, पण माझ्या आत एक विचित्र शक्ती आली. मी दोघांकडे पाहत म्हटलं, आज मी ज्यांना हक्क देतो आहे त्या आयुष्यभर या हक्कापासून दूर होत्या. माझ्या मुलीही माझंच रक्त आहेत, जसं तुम्ही आहात. हे ऐकून ते भडकले. धाकट्या मुलाने तर माझी कॉलरच पकडली आणि म्हणाला, तुम्हाला लाज वाटत नाही? आयुष्यभर आम्हाला वारस वारस म्हणत होता आणि आता या अनपेक्षित मुलींना आमच्यापेक्षा जास्त महत्त्व देत आहात. जेव्हा माझ्या मुलीने हे पाहिलं तेव्हा तिने एकाला दूर ढकललं आणि दुसऱ्याच्या कानाखाली मारली आणि त्याला म्हणाली, बापाची कॉलर धरताना तुला लाज वाटत नाही का रे? आता पुढचं सर्व कोर्टरूममध्ये होईल, चला आत. ते लोक माझ्याकडे कटाक्ष टाकत आत गेले. माझ्या मुलीचा युनिफॉर्म चमकत होता. तिच्या डोळ्यातील राग मला स्पष्ट दिसत होता. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. मी आयुष्यभर मुलगा मुलगा करत होतो, पण आज माझी मुलगी माझा आधार बनली होती. ती मुलगी जिला मी अनाथ समजत होतो. माझी मुलगी माझ्याजवळ आली आणि म्हणाली, तुम्हाला जे काही बोलायचं आहे मोठ्याने बोला, मी तुमच्या सोबत आहे. आज तिच्या युनिफॉर्म मागे माझ्यासाठीचं प्रेम झळकत होतं, जे बऱ्याच वर्षांपासून दडलेलं होतं. सर्व लोक कोर्टरूममध्ये जमा झाले होते. कायद्यानुसार मला साक्ष देण्यासाठी कठाड्यात बोलवलं होतं. माझं हृदय धडधडत होतं. डोळ्यात अश्रू आणि जिभेवर सत्य होतं. मी म्हटलं, माझं नाव अविनाश जाधव आहे.
मी माझी जमीन माझ्या दोन्ही मुलांबरोबरच माझ्या 3 मुलींनाही समान वाटून देत आहे. हा माझा स्वतःचा निर्णय आहे आणि मी यावर टिकून राहीन. कोर्टरूममध्ये पूर्ण शांतता पसरली. माझी मुलं चकित झाली. त्यांच्या चेहऱ्यावर गोंधळ होता. कदाचित ही गोष्ट त्यांच्या सहनशक्तीबाहेरची होती की मी माझ्या मुलींनाही जमीन देत आहे, ज्यांना मी कधीच कुटुंबाचा भाग समजलं नव्हतं. रोशनी उभी राहिली. तिने जजची परवानगी घेऊन बोलणं सुरू केलं. रिस्पेक्टेड सर, हे व्यक्ती माझे वडील आहेत. मी येथे त्यांच्यासोबत उभी आहे. त्यांनी आयुष्यात खूप चुका केल्या. त्यातली सर्वात मोठी चूक म्हणजे त्यांनी कधीही त्यांच्या मुलींना प्रेम दिलं नाही. पण आज जेव्हा ते त्यांच्या चुका सुधारू इच्छित आहेत, तेव्हा मी त्यांचा आदर करते. कारण अडखळल्यावरच माणसाला त्याच्या चुकांची जाणीव होते. पण मला किंवा माझ्या बहिणींना त्यांच्या जमिनीची काहीही गरज नाही. माझ्या आईने माझ्या वडिलांशिवाय आमचं संगोपन उत्तम केलं. माझी एक बहीण डॉक्टर आहे. मी स्वतः SP आहे आणि धाकटी बहीण शिक्षिका आहे. आम्ही तिघीही सक्षम आहोत, म्हणून आम्हाला त्यांच्या जमिनीची गरज नाही. मी हे तुमच्या रेकॉर्डमध्ये नोंदवू इच्छिते. आम्हाला त्यांचा हिस्सा नको आहे. तिचे बोलणे ऐकून जज आश्चर्यचकित झाले आणि विचारलं, का? हा तर तुमचा हक्क आहे. रोशनीने मान वर करून उत्तर दिलं, मुली जमिनीच्या समान हक्काच्या पात्र असतात, पण त्या इज्जतीच्याही पात्र असतात. त्यांना प्रेमाची गरज असते. आमच्या आईने आम्हाला आयुष्यभर आमच्या वडिलांचा आदर करायला शिकवला आहे. जरी त्यांनी आमच्या आईला घटस्फोट देऊन आम्हाला सोडून दिलं होतं, तरी तिने आम्हाला चांगले संस्कार दिलेत. नेहमी चांगुलपणाच्या मार्गावर चालायला शिकवलं. आमच्या मनात कधीही हा विचार आणू दिला नाही की आमच्या वडिलांनी आमच्यासाठी काहीही केलं नाही. म्हणूनच आज मी आणि माझ्या बहिणी आमच्या वडिलांचा तिरस्कार करत नाही. होय, नाराज आहोत, कारण आम्ही वडिलांशिवाय अनेक अडचणीत मोठ्या झालो. पण मी माझ्या वडिलांची मान खाली झुकलेली पाहू शकत नाही. माझी आई आता या जगात नसली तरी तिने शिकवलेला प्रत्येक धडा आमच्या हृदयात रुजलेला आहे. माझ्या मुलीच्या या शब्दांनी माझ्या डोळ्यात अश्रू आले आणि शरीरातून विजेचा झटका गेला. मी त्या कठड्यावरच उभा राहून रडू लागलो. कोर्टरूममध्ये पूर्ण शांतता पसरली. मी हात जोडून सर्वांसमोर माझ्या मुलीची क्षमा मागितली आणि म्हटलं, रोशनी बाळा, तुझी आई या जगात नाही. मी तिच्याशी खूप वाईट वागलो आणि तुझ्याशीही. पण तू माझ्यासमोर उभी आहेस म्हणून तू मला माफ कर ग. माझी मुलगी म्हणाली, मी तुम्हाला माफ केलं आहे आणि माझ्या बहिणींनीही. आम्हाला तुमच्याकडून कोणतीही तक्रार नाही. माझे दोन्ही मुलं लाजिरवाणे दिसत होते. त्यांच्या चेहऱ्यावर लज्जा होती. कदाचित त्यांना जाणवलं होतं की ज्या जमिनीसाठी ते लढत होते त्यापेक्षा मोठी गोष्ट आहे माझ्या मुलीचा अभिमान, माझ्या मुलींचं मोठं हृदय. कोर्टाने माझ्या बाजूने निर्णय दिला. मुलांना कायदेशीर निर्बंधानुसार माझ्या जमिनीपासून दूर ठेवलं. त्यांना फक्त तेवढाच हिस्सा मिळाला जो त्यांचा हक्क होता आणि उरलेल्या जमिनीच्या देखभालीसाठी रोशनीला ट्रस्टी नेमलं. कोर्टातून बाहेर पडताना माझं हृदय हलकं झालं होतं. पण माझे कान अजून एका शब्दाची वाट पाहत होते, बाबा. तो शब्द जो मी बऱ्याच वर्षांपूर्वी स्वतःच्या हातांनी गमावला होता. आता मला कळलं होतं की जमिनीचा वारस बनवणं सोपं आहे, पण इज्जतीचा वारस फक्त मुलीच बनवू शकतात. कोर्टाने माझ्या बाजूने निर्णय दिला होता. सर्व काही जे मी आधी माझ्या मुलांच्या स्वाधीन करू इच्छित होतो ते आता कायद्याच्या आज्ञेनुसार माझ्या हातात परत आलं होतं. माझ्या हृदयात कोणत्याही विजयाचा अहंकार नव्हता, पण एक पोकळी होती की जणू मी सर्व काही जिंकूनही हरलो होतो. मी माझ्या वकिलाकडून कागदपत्रे तयार करून घेतली, ज्यामध्ये जमीन जुमला सर्वांमध्ये समान वाटून दिली. प्रत्येकासाठी त्यांचा हिस्सा लिहून दिला. माझ्या मुली या निर्णयावर आश्चर्यचकित होत्या, पण शांतही होत्या. कदाचित त्यांना माहिती होतं की मी या क्षणी काही वेगळ्याच भावनातून जात आहे. जेव्हा मी घराच्या कागदांवर सह्या केल्या आणि मुलांना म्हटलं, हे घर मी तुम्हा दोघा मुलांच्या नावे करतो. तुम्ही या घरात राहा. मी कुठेही राहू शकतो, फक्त तुम्ही आनंदात राहा. तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची झळक दिसली. जणू त्यांनाही हेच हवं होतं. पण त्यांना माहीत नव्हतं की त्यांचे वडील आता त्यांच्यापासून दूर जात होते. आणि नंतर मला कळलं
की त्यांना खरं तर हेच हवं होतं की त्यांचे वडील त्यांच्यापासून वेगळे व्हावेत. माझ्या पत्नीला याचं काहीच वाईट वाटलं नव्हतं आणि आता मीही त्यांच्याशी जबरदस्तीचं नातं ठेवू इच्छित नव्हतो. त्यांनी जमिनीसाठी मला नाकारलं होतं. मी आता त्यांच्या प्रेमासाठी तिथे राहू इच्छित नव्हतो. माझ्या हृदयात फक्त एकच इच्छा होती, माझ्या मुलींनी मला प्रेमाने हृदयापासून बाबा म्हणून हाक मारावी. मला माहीत होतं की तो दिवस कधीच येणार नाही. कोर्टातून परतताना मी रोशनीच्या गाडीत बसलो होतो. ती शांत होती आणि मीही. काही वेळाने जेव्हा मी पोलीस स्टेशनला पोहोचलो तेव्हा रोशनी हळुवारपणे मला म्हणाली, बाबा. हा शब्द ऐकताच जणू माझ्या हृदयातील सर्व जखमांवर मलम पडलं होतं. मी लगेच तिच्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण तिची जीभ अडखळली होती. माझीही अवस्था तशीच होती. मी म्हटलं, बाळा, एकदा पुन्हा मला बाबा म्हणून हाक मार. माझी मुलगी चालता चालता थांबली आणि हळूच म्हणाली, बाबा, तुम्ही माझ्याबरोबर चला. आमच्यासोबत आमच्या घरी राहा. आम्ही किती काळापासून तुमच्या प्रेमासाठी तरसत होतो. आता तुम्ही आम्हाला ते देऊ शकाल का? माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी माझ्या मुलीच्या डोक्यावर हात ठेवून म्हटलं, होय बाळा, का नाही? आता माझ्यासाठी सर्व काही तुम्हीच आहात. मीही माझ्या जुन्या चुका दुरुस्त करू इच्छितो. मी या क्षणासाठी अनेक वर्षांपासून तरसत होतो. मी हात जोडून म्हटलं, मुली, मी तुझ्यावर, तुझ्या आईवर आणि माझ्या दोन्ही लहान मुलींवर खूप अत्याचार केलेत. ती म्हणाली, बाबा, तुम्ही जे केलं ते भूतकाळातलं होतं. आता तो काळ गेला. तुम्हीही हे विसरून जा. पण आम्ही मुली अनाथ नाही. तुमच्या चुका आम्हाला आमच्या ओळखीपासून वेगळ्या करू शकत नाहीत. तुमच्या तिन्ही मुली आजही तुमची वाट पाहत आहेत. मी पहिल्यांदा माझ्या मुलीला मिठी मारली. असं वाटलं जणू वर्षांचं अंतर आता संपलं होतं. एक समाधान होतं जे माझ्या मुलांच्या हट्टात नव्हतं, ते फक्त मुलीच्या मिठीत होतं. रोशनीने घरी पोहोचल्यावर सांगितलं की एक बहीण डॉक्टर आहे आणि एक बहीण शिक्षिका आहे आणि आम्ही तिघी मिळून आमचं घर चालवतो. खरं तर जेव्हा आजी वारली तेव्हा आई आम्हाला शहरात घेऊन आली. आईला माहिती नव्हतं की तुम्ही कोणत्या शहरात आहात. आम्ही इथेच राहिलो. आईने लोकांच्या घरी कामं केली. आम्हाला चांगलं शिक्षण देऊन मोठं केलं. आमची स्वप्न पूर्ण केली आणि जेव्हा आम्ही काहीतरी बनलो तेव्हा आई या जगातून निघून गेली. बाबा, आईने आमच्यासाठी खूप त्याग केलेत. माझ्या डोळ्यात अश्रू होते आणि हृदयात माझ्या पत्नीच्या आत्म्यासाठी शांतीची भावना होती. तिने माझ्या मुलींसाठी खूप काही केलं होतं. कदाचित तिच्याच परिश्रमाचं फळ होतं की आज माझी मुलगी माझ्यासमोर माझ्या मदतीचं साधन बनली होती. मी म्हणालो, बाळा, तुझ्या आईला माझ्यापेक्षा चांगलं कोणी ओळखत नव्हतं. तरीही मी तिला खूप दुःख दिलं. रोशनी म्हणाली, आई खूप धाडसी होती बाबा. तिने आम्हाला कधी कशाचीच उणीव जाणवू दिली नाही. फक्त बाबांची उणीव आम्हा तिघी बहिणींना नेहमीच जाणवत होती. पण आता तुम्ही आला आहात ना ती भरून काढण्यासाठी. माझी मुलगी मला घरात घेऊन गेली. तिथे माझी धाकटी मुलगी गळ्यात टेलिस्कोप आणि पांढरा कोट घालून उभी होती आणि दुसरीकडे माझी सर्वात धाकटी मुलगी, जिच्या डोळ्यांवर चष्मा होता. त्या दोघी मला पाहून आश्चर्यचकित झाल्या. मी त्यांच्यासाठी एक अनोळखी माणूस होतो. जेव्हा रोशनीने त्यांना सांगितलं की हे आपले बाबा आहेत तेव्हा त्या धावतच माझ्याजवळ आल्या आणि मला मिठी मारून रडू लागल्या. त्या म्हणाल्या, बाबा, तुम्ही आत्ता आलात. आम्ही किती दिवसांपासून तुमची वाट पाहत होतो. जेव्हापासून दीदीने सांगितलं की तुम्ही आमच्या आयुष्यात परत आलात तेव्हापासून आम्ही खूप आनंदित झालो होतो. आम्हीच दीदीला सांगितलं होतं की तिने तुम्हाला इथे आणलं पाहिजे. आम्ही तुमच्यासोबत राहू इच्छितो बाबा. मी माझ्या मुलींच्या डोक्यावर हात ठेवून म्हटलं, मुलींनो, माझ्या बाळांनो, आता मी तुमच्यासोबत राहीन. मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही. मी तुम्हाला वचन देतो. आज मी माझ्या तिन्ही मुलींसोबत राहतो. मला माझ्या मुलांची आठवण देखील येत नाही. माझ्या तिन्ही मुली मुलाप्रमाणे माझी काळजी घेतात. मी आजही लज्जित होतो आणि त्यांच्याकडून माझ्या जुन्या चुकांसाठी क्षमा मागत राहतो. तर फ्रेंड्स, तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या नात्यांचा स्पर्श या चॅनेलला सबस्क्राईब करा.
आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, म्हणजे पुढची व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळेल. धन्यवाद.